31 जुलै म्हणजे आपल्या कार्यातून समाजाला वेगळी ओळख करून दाखविणाऱ्या आणि आपली अस्मिता जोपासणाऱ्या शिवसेनेच्या महिला संघटिका आणि मनोरमा बँकेच्या उपाध्यक्षा तथा अस्मिता विजनच्या संपादिका अस्मिताताई सुरेश गायकवाड यांचा वाढदिवस। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया महिला सक्षमपणे चालू शकतात हे दाखवण्याचे ज्यांनी धाडस केले त्या अस्मिताताईंचा वाढदिवस। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अस्मिताताईंनी कॉलेज जीवनापासून ते आज तागायत समाजसेवेच्या माध्यमातून एक वेगळी छाप निर्माण केली आहे। त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेताना जणू एक प्रेरणाच मिळते। महाविद्यालयीन जीवनात स्वलिखित ओथंबलेले स्वर हा काव्यसंग्रह त्यावेळचे लोकसभेचे सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते 4 नोव्हेंबर 1992 रोजी प्रकाशित करण्यात आला। 1992 मध्ये मंगळवेढा येथील कवी संमेलनात त्यांनी सिल्वर मेडल देखील प्राप्त केले। आर्य संस्कृती संस्कार प्रतिष्ठान सोलापूर यांच्याकडून आर्य विभूषण ही पदवी देखील प्राप्त केली आहे। संस्कृती प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा श्रीमती महाराष्ट्र हा बहुमान सन 2001 मध्ये प्राप्त झाला। आकाशवाणीवरून मुलाखत, काव्यस्पर्धा, समूह नृत्य, समूहगीत, वक्तृत्व, निबंध, अश्वारोहण अशा विविध क्षेत्रातील अनेक प्रमाणपत्रे त्यांनी मिळवली। शिवसेना संघटनेत मार्च 1994 पासून प्रत्यक्ष कार्यास त्यांनी सुरुवात केली। यानंतर 27 जून 1996 ते 23 मार्च 1998 पर्यंत शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सोलापूर म्हणून कार्यभार त्यांनी समर्थपणे पार पाडला। यानंतर सन 2002 मध्ये जिल्हा संघटक ही त्यांनी जबाबदारी स्वीकारली। सोलापूर आकाशवाणीवरील चर्चासत्र, काव्य वाचन, शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवावी आदीमध्ये देखील त्यांचा सहभाग होता। 23 फेब्रुवारी 1997 रोजी नगरसेविका म्हणून सोलापूर महानगरपालिका वार्ड क्रमांक 30 चे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी विजयी उत्तम कामगिरी केली। मार्च 1997 मध्ये पक्ष प्रतोद सोलापूर महानगरपालिका ही देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली। जून 1998 मध्ये सभापती म्हणून मंड्या आणि उद्यान समितीचं त्यांनी काम पाहिलं। जून 2000 मध्ये त्यांनी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे पक्षनेता म्हणून कार्य केलं। जून 2001 मध्ये बांधकाम समितीच्या उपाध्यक्ष पदाची देखील त्यांनी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली। भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना 2013 मध्ये गौरव पुरस्कार प्राप्त झाला। सोलापुरातील लोकप्रिय दैनिक सुराज्य या वृत्तपत्राने सर्वेक्षण करून सोलापूर महानगरपालिका सभागृहात जनतेच्या विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या टॉपमोस्ट नगरसेविका म्हणून प्रसिद्ध केलेल्या यादीत प्रथम क्रमांक 2012 मध्ये अस्मिताताईंनी मिळविला। सोलापुरातील महानगरपालिकेच्या सभागृहात टॉपमोस्ट नगरसेविका म्हणून देखील त्यांनी मानांकन मिळवलं। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते त्यावेळी त्यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला, जो कार्यक्रम बार्शीमध्ये 2013 मध्ये झाला। ओंकार बहुउद्देशीय महिला विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नासंदर्भात उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या महिला व बालविकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा 2013-14 या वर्षी त्यांना मिळाला। आदरणीय रश्मिताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मातोश्री महिला बचत गटाच्या कार्यकारिणीची सदस्यपदी त्यांची 23 जानेवारी 2014 मध्ये निवड झाली। घर तेथे शौचालय या योजनेचे संरक्षण भारत सरकार पुरस्कृत महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाकरिता घर तेथे शौचालय या योजनेकरता सुद्धा ओंकार बहुउद्देशीय महिला विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून उत्तमरित्या करून 2000 कुटुंबांना त्यांनी लाभ मिळवून दिला। महिला उद्योग निर्मिती यामध्ये महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा याकरिता सर्वसाधारण गट, वैभव लक्ष्मी गारमेंट तर अल्पसंख्याक महिला गटाकरिता विनर्स अल्पसंख्याक महिला गारमेंट्स असे 12 कोटी क्षमतेचे प्रोजेक्ट शासनाकडे सादर केलेले असून ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत।
निराधार व निराश्रित महिलांच्या पुनर्वसनासाठी आजवर त्यांनी 17 महिला व 3 बालकांचे पुनर्वसन केले आहे. आरोग्यविषयक सुविधाच्या बाबतीत शहर व जिल्हा ग्रामीण भागातील महिलांना छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय व सोलापूर महानगरपालिका रुग्णालय येथे असाध्य रोगावर मोफत व त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लाभार्थींना लाभ मिळवून दिला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी समुपदेशन केंद्र देखील सुरू केलं. महिला व बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारास आळा घालण्याकरिता शासनमान्य कौटुंबिक सल्ला समुपदेशन केंद्र हे तालुका पोलीस स्टेशन आवारात त्यांनी 30 जून 2010 पासून सुरू केलं आणि ते आजपर्यंत कार्यान्वित आहे. यामध्ये कौटुंबिक वादांची एकूण 856 प्रकरणे आली आणि जवळजवळ 746 प्रकरणे हे निकाली काढण्यात आली. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी यासाठी बेरोजगार महिलांना त्यांच्या पात्रतेनुसार जवळजवळ त्यांनी 146 लाभार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांना आर्थिक मदत व मार्गदर्शन देण्याचं कार्य त्यांचं सतत सुरू असतं. निराधार व बेरोजगार महिलांना उद्योग निर्मितीकरिता वैभव लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि मनोरमा सहकारी बँक यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ त्यांनी सुमारे 317 लाभार्थ्यांना व्यावसायिक हेतूसाठी कर्ज पुरवठा करून देण्यासाठी मदत केली. महिलांच्या उन्नतीकरिता मार्गदर्शन शिबिरे सुद्धा त्यांनी घेतली आहे. उद्योग, प्रशिक्षण, आरोग्य व कायदा यांची माहिती महिलांना व्हावी म्हणून जवळ सुमारे 128 शिबिरांचे त्यांनी आयोजन केले. सोलापूर इथे झालेल्या 79व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचे कार्यवाह म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानही झाला. सोलापूर महानगरपालिकामध्ये सन 2007 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 34 मधून विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन उत्तम व उल्लेखनीय कामगिरी त्यांनी सन 2007 ते 12 या कालावधीमध्ये केली. 1988 ते 1992 पर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा सोलापूरचे प्रसिद्धी प्रमुख व विद्यार्थिनी शहर प्रमुख पदाची धुरा देखील त्यांनी सक्रियपणे सांभाळली. शिवसेनेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यात गावागावात वाडीवस्ती शहरातील वार्डात 1995 पासून शाखांची बांधणी केली आणि सुमारे 512 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आणि पक्ष संघटनेत सक्रिय सहभाग नोंदविला. त्या ओंकार बहुउद्देशीय महिला विकास महामंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तर बचत गट महासंघ महाराष्ट्र याची उपाध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. अस्मिता विधानच्या त्या अर्थात संस्थापिका आणि चेअरमन देखील आहेत. अस्मिता टुरिझम यांचे देखील ते संस्थापक आहेत. वैभव लक्ष्मी महिला सहकारी ग्राहक भांडार यावर त्या चेअरमन म्हणून काम करत आहेत. तर वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवर देखील त्या चेअरमन म्हणून काम करत आहेत. वैभव लक्ष्मी महिला सार्वजनिक वाचनावर देखील त्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. तर मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यावर त्या व्हाईस चेअरमन म्हणून कार्य करत आहेत. साप्ताहिक मनोरमाच्या त्या संपादक म्हणून देखील त्यांनी कार्य केलं आहे. तर मासाहेब महिला उद्योग समूहावर त्यांनी संस्थापक म्हणून कार्य केलेलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या समर्थ सोलापूर यावर कोऑर्डिनेटर म्हणून देखील काम करत आहेत. शिवाई यशस्विता मंच याच्या त्या निमंत्रक म्हणून देखील काम करत आहेत. वैभव लक्ष्मी महिला गारमेंटच्या त्यांनी चेअरमन म्हणून देखील धुरा सांभाळलेली आहे. विनर्स अल्पसंख्याक महिला गारमेंटच्या त्या मार्गदर्शक देखील आहेत. तर वीरमाता कृषी पर्यटन केंद्र मसले चौधरी तालुका मोहोळ याच्या त्या संस्थापिका आहेत. अशा उत्तुंग कार्याची झेप घेणाऱ्या अस्मिताताईंनी अनेकांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अस्मिताताई सुरेश गायकवाड. उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. संस्थापिका वैभव लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था. कार्याध्यक्षा मनोरमा सहकारी बँक मर्यादित. संस्थापिका अस्मिता कृषी पर्यटन मसले चौधरी तालुका मोहोळ. माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका. लोकमत सखी ग्लोबल वुमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या.
उपाध्यक्षा मनोरमा साहित्य मंडळी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मनोरमा पश्चिम, संपादिका अस्मिता विजन न्यूज चॅनेल, संस्थापिका अस्मिता अकॅडमी सोलापूर, ज्येष्ठ कवयित्री, अध्यक्षा शासनमान्य कौटुंबिक सल्ला समुपदेशन केंद्र आणि चेअरमन वैभव लक्ष्मी गारमेंट अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अस्मिताताई सुरेश गायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मनोरमा परिवार आणि अस्मिता विजन न्यूज चॅनेल परिवार, सोलापूर.